नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो खूप सामान्य आहे, पण तरी बहुतांश महिला याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे वाईट डिस्चार्ज, ज्याला ल्युकोरिया म्हणतात किंवा अंगावरून सफेद पाणी जाणं असं म्हणतात. जवळपास प्रत्येक स्त्रीला आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव येतो. पण ते सामान्य आहे की नाही, किंवा ह्याची काही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का, असे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत की वाईट डिस्चार्ज सामान्य काय असतो, असामान्य म्हणजे कुठल्या वेळेला तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, त्याची लक्षणं काय असतात, त्याचे कॉजेस म्हणजे एक्झॅक्टली काय काय कारणं असतात ज्याच्यामुळे वाईट डिस्चार्ज होतो, आणि होलिस्टिक ट्रीटमेंट म्हणजे डाएट कसं असलं पाहिजे, त्याचं न्यूट्रिशन लेवल कसं असलं पाहिजे, कुठली इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल आहे, असे सर्व टॉपिक आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हालासुद्धा वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम असेल आणि कुठलीही ट्रीटमेंट घेऊन जर आराम मिळत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, वाईट डिस्चार्ज ज्याला श्वेतप्रदर असंही म्हणतात. हा योनीतून होणारा एक स्त्राव आहे, ज्याला वजायनल डिस्चार्ज असंही म्हणतात. हे ॲक्च्युली शरीराचं एक नैसर्गिक काम आहे. गर्भाशय आणि योनी स्वतःलाच स्वच्छ ठेवतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, योनी म्हणजे वजायना हे सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे. म्हणजे स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी हा स्त्राव तयार होत असतो. जेव्हा ह्या स्त्रावामध्ये काही बदल होतात, जसं की त्याचा रंग आहे तो चेंज होतो, किंवा त्याचं प्रमाण आहे ती चेंज होत असेल, त्याच्यामधून वास येत असेल, किंवा त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती चेंज होत असेल, तर मग काही प्रॉब्लेम असू शकतो. जे नॉर्मल डिस्चार्ज आहे त्याचा जो कलर असतो तो पांढरा किंवा थोडा पारदर्शक असतो, म्हणजे ट्रान्सपरंट असतो. त्यानंतर ह्याचा वास बघा सौम्य असतो, किंवा बऱ्याच वेळा ह्याचा काही वास येत नाही. आणि प्रमाण हे अगदी थोडंच असतं, म्हणजे खूप हेवी असं नाही. आणि जेव्हा पण हा डिस्चार्ज जातो तेव्हा कुठल्याही प्रकारची जळजळ, खाज येणं किंवा पेन वगैरे होत नाही. आणि मासिक पाळी म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलनुसार हा डिस्चार्ज बदलत असतो. जेव्हा ओव्ह्युलेशनची वेळ असते तेव्हा थोडा जास्त प्रमाणात डिस्चार्ज होतो आणि तो थोडा पाण्यासारखाही असतो. त्यानंतर पिरियडच्या आधी थोडासा जाडसर आणि पांढऱ्या कलरचा डिस्चार्ज असू शकतो. प्रेग्नन्सीच्या वेळेलासुद्धा हा डिस्चार्ज होतो, आणि हा डिस्चार्ज जास्त प्रमाणात असतो आणि हा सुद्धा पातळच असतो. तर अशा वेळेला तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही आहे, कारण तुम्हाला यावेळेला कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंटची गरज नसते. आता आपण बोलूया की असामान्य डिस्चार्ज काय आहे. जेव्हा डिस्चार्जमध्ये बघा त्याचा कलर जर चेंज होत असेल, डिस्चार्ज साधारणतः पिवळा, हिरवट कलरचा किंवा राखाडी कलरचा असेल, तर तुम्हाला त्याकडे इग्नोर नाही केलं पाहिजे. हे काहीतरी इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. त्यानंतर जर त्या डिस्चार्जमधनं खूपच स्ट्रॉंग वास येत असेल, म्हणजे बघा मासळीसारखा, म्हणजे फिशी स्मेल आपण ज्याला म्हणतो, किंवा कुजलेल्या काही पदार्थांसारखा वास येत असेल, तर तो डिस्चार्ज बऱ्याच वेळा इन्फेक्शनमुळे झालेला असतो. त्यानंतर जर डिस्चार्जनंतर खूप जळजळ होत असेल किंवा प्रचंड प्रमाणात खाज येत असेल, तर हे सुद्धा नॉर्मल नाही आहे. हे सुद्धा इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. त्यानंतर डिस्चार्ज जर खूप अतिप्रमाणात होत असेल, जसं कपडे भिजत असतील किंवा तुम्हाला पॅड्स यूज करावे लागत असतील, तर असा होणारा डिस्चार्जसुद्धा नॉर्मल नाही आहे. हे सगळे जे आता मी सांगितले ते अबनॉर्मल डिस्चार्जेस आहेत. आणि काही जणांना हा वाईट डिस्चार्ज होताना ओटीपोटात दुखतं किंवा कमरेमध्ये दुखतं. त्यानंतर कधी या डिस्चार्जमध्ये रक्तसुद्धा असतं. पिरियडमध्ये मिक्स होऊन येत असेल तरीसुद्धा हे प्रॉब्लेमॅटिक असू शकतं, म्हणजे हे काही नॉर्मल नाही आहे. बऱ्याच वेळा इन्फेक्शनमुळे किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे असं होऊ शकतं. आपण एक एक करून बघूया की कारणं काय काय आहेत ज्याच्यामुळे अशा प्रकारचे डिस्चार्जेस येतात. सर्वात प्रथम तर हॉर्मोनल इम्बॅलन्स. हॉर्मोन्समध्ये जेव्हा बिघाड होतो, म्हणजे स्पेशली इस्ट्रोजन हॉर्मोन वाढला की डिस्चार्ज वाढू शकतो. त्यानंतर प्युबर्टी, म्हणजेच मुली जशा वयात येतात तसा इस्ट्रोजन हॉर्मोनसुद्धा त्यांच्या शरीरामध्ये वाढत असतो. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये किंवा मेनोपॉजमध्ये या सगळ्या फेजेसमध्ये बॉडीमध्ये हॉर्मोन्समध्ये बदल होत असतो, आणि जेव्हा हॉर्मोन्समध्ये बदल होतो तेव्हा वाईट डिस्चार्ज होण्याचं प्रमाण वाढतं. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन, अशा दोन्ही प्रकारच्या इन्फेक्शनमध्ये डिस्चार्ज होऊ शकतो, आणि त्यासोबत स्मेलसुद्धा येतो. बऱ्याच वेळा त्याचा कलरसुद्धा चेंज होतो.
बघा, जे फंगल इन्फेक्शन असतं त्याला कॅन्डिडा किंवा ईस्ट इन्फेक्शन असंही म्हणतात. आणि जेव्हा हे इन्फेक्शन होतं तेव्हा खाज येते आणि डिस्चार्ज जो असतो ना तो अगदी चीझी म्हणजे खूपच थिक असतो. त्यानंतर जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं तेव्हा खूप दुर्गंध येतो, पातळ डिस्चार्ज असू शकतो किंवा राखाडी कलरचा असू शकतो. आणि बऱ्याच वेळा काही व्हायरल इन्फेक्शन्स असतात जे सेक्शुअली ट्रान्समिटेड असतात, म्हणजे तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला होऊ शकतात. सो अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे हा वजायनल डिस्चार्ज होऊ शकतो. तर जेव्हा अशा प्रकारचा डिस्चार्ज तुम्हाला नोटीस होतो तेव्हा मग एक्झॅक्टली केलं काय पाहिजे, म्हणजे तुम्ही काय करता, जेव्हा पण असा डिस्चार्ज नोटीस होतो तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, पण तुम्हाला वरून काहीतरी लावायला ऑइंटमेंट दिलं जातं किंवा अँटीफंगल कॅप्सूल्स असतात ज्या वजायनल मार्गामध्ये ठेवण्यासाठी दिल्या जातात. पण थोड्या काळासाठी तुम्हाला आराम मिळतो, त्यानंतर काही वेळाने पुन्हा हे सिम्पटम्स जे आहेत ते चालू होतात. सो जर तुम्हाला असं सतत वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होत असेल तर त्यासाठी तुम्हाला डाएट आणि लाईफस्टाईल फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, मी ह्या काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं इन्फेक्शन लवकर कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, बऱ्याच वेळा इन्फेक्शन होतं हे तुमची इम्युन सिस्टम डिस्टर्ब झाली असेल तर, म्हणजे तुमचा चुकीचा आहार, तुम्ही जास्त प्रमाणात साखर, मैदा किंवा प्रोसेस फूड्स हे घेत असाल तर ह्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. कारण फंगससाठी जे साखर आहे हे त्यांचं फूड आहे, म्हणून जर साखरेचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये अधिक असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स जास्त होऊ शकतात. त्यानंतर गट हेल्थ खराब असेल, सो बऱ्याच वेळा पोटाच्या रिलेटेड आजार असतात, म्हणजे पोट साफ होत नाही, ब्लोटिंगचा त्रास असतो किंवा जे गट बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये इम्बॅलन्स असतो, ज्याला गट डिस्बायोसिस असंही म्हणतात. सो असे जेव्हा प्रॉब्लेम असतात तेव्हासुद्धा फंगल इन्फेक्शन शरीरामध्ये होण्याचे चान्सेस वाढून जातात, कारण इम्युन सिस्टम जे आहे ते डिस्टर्ब झालेली असते. सो कुठे ना कुठे हा चुकीचा आहार जो आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर अजून एक कारण आहे जे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की हे सुद्धा कारण असू शकतं फंगल इन्फेक्शन किंवा जे काही वजायनल इन्फेक्शन आहे ते होण्याचं, आणि ते म्हणजे स्ट्रेस. सो स्ट्रेसमध्ये जेव्हा आपण कॉर्टिसॉल वाढतो तेव्हा इम्युन सिस्टम जे आहे ती कमकुवत होते आणि म्हणूनच बॉडीमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. सो बॉडीमध्ये कुठेही इन्फेक्शन होऊ शकतं आणि इवन योनी मार्गामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. सो तुमची झोप जर व्यवस्थित होत नसेल, तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल तर ह्यामुळे सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास होऊ शकतात आणि त्यामुळे मग वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम वाढू शकतो. त्यानंतर हायजीन, तुमच्या जर काही चुकीच्या सवयी असतील, जसं तुम्ही सतत टाईट अंडरगार्मेंट्स घालत असाल, त्यानंतर जे काही वी वॉश आहे ते वापरत असाल, म्हणजे खूप जणांना जे इंटिमेट हायजीन प्रॉडक्ट्स असतात ते बरेच फ्रिक्वेंटली वापरत असतात. सो मी जसं सांगितलं, वजायनाला क्लीन करायची गरज नाही आहे, पण तुम्ही जर वी वॉश, वजायनल वॉशेस वापरत असाल तर वजायनल एरियामध्ये जे असणारे चांगले बॅक्टेरिया आहेत ते नष्ट होतात आणि म्हणूनच इन्फेक्शन होण्याचे चान्सेससुद्धा वाढून जातात. सो वजायनाचा pH मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही फक्त पाण्याने वॉश करा आणि कुठल्याही प्रकारचा सोप किंवा कुठल्याही प्रकारचे इंटिमेट वॉश असतात ते तुम्ही वापरले नाही पाहिजेत. त्यानंतर जर तुम्हाला अनिमिया असेल, म्हणजे रक्ताची कमतरता असेल, तर ह्यामुळे सुद्धा इम्युन सिस्टम कमी होते आणि बऱ्याच महिलांना अनिमिया आहे, म्हणजे हिमोग्लोबिन लेवल खूप कमी आहे. सो असं जेव्हा होतं तेव्हा वाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात होतो आणि खूप थकवा जाणवतो, त्यासोबतच कंबरदुखी किंवा पोटदुखीचा त्राससुद्धा होऊन जातो. सो तुम्हाला हे सुद्धा पाहिलं पाहिजे की तुमचं ब्लड लेवल किती आहे, म्हणजे हिमोग्लोबिन किती आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे थायरॉईड इम्बॅलन्स. सो जर तुम्हाला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल, स्पेशली हायपोथायरॉइडिझम, सो ह्यामध्ये सुद्धा कारण सगळे हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होऊ शकतात आणि वाईट डिस्चार्जचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढू शकतो. सो जेव्हा पण वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होतो तेव्हा नेहमी तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे की ह्या मागचं कारण काय आहे. एक्झॅक्टली तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे वाईट डिस्चार्ज होतो आहे की इन्फेक्शनमुळे होतो आहे, आणि त्यानुसारच ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सो बघा, होमिओपॅथीमध्ये खूप इफेक्टिव्ह मेडिसिन्स अवेलेबल आहेत जी वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम जो आहे तो मुळापासून ठीक करतात. आम्ही होमिओपॅथिक औषधांसोबत काही सप्लिमेंटसुद्धा सजेस्ट करतो जे तुमची इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी मदत करतात. सो तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा जरी त्रास असेल किंवा तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल तरी हा प्रॉब्लेम ठीक होण्यासाठी मदत होते. सो इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी विटॅमिन सी, झिंक, विटॅमिन डी हे नियमितपणे घेणे गरजेचं आहे. सो तुम्ही नियमितपणे लिंबू पाणी पिऊ शकता. त्यानंतर झिंक रिच फूड्स
म्हणजे जे सीड्स आहेत, नट्स आणि सीड्स, स्पेशली पंपकिन सीड्स किंवा जे सनफ्लावर सीड्स असतात, हे तुम्ही रेग्युलरली घ्या. विटॅमिन डीसाठी तुम्ही सनलाईट घेऊ शकता किंवा विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. सो हे जेव्हा तुम्ही रेग्युलरली घेतात तेव्हा तुमची इम्युनिटी वाढते आणि कुठे ना कुठे इन्फेक्शन आतून कमी होण्यासाठी मदत होते. सो आता मी तुम्हाला काही घरगुती गोष्टी सांगणार आहे, त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. सर्वात पहिलं जे ते म्हणजे तुम्ही मेथीचं पाणी पिऊ शकता. सो मेथी दाण्याचं पाणी बघा, 1 चमचा मेथी दाणे हे रात्रभर एका ग्लास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तर ह्यामुळे शरीराला बरेच फायदे होतात. एकतर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा जो त्रास असतो तो कमी होतो. तुम्हाला शरीरामध्ये ब्लड शुगर इम्बॅलन्स झाली असेल, बऱ्याच वेळा काय होतं, कधीकधी इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास असतो, त्यामुळे पण फंगल इन्फेक्शन होतं. तर हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास कमी होण्यासाठी यामुळे मदत होते. म्हणूनच इन्फेक्शन ऑटोमॅटिकली कमीसुद्धा होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला जेव्हा पण इन्फेक्शन होतं तेव्हा योनी मार्गामध्ये बरीच खाज येत असते. अशा वेळेला तुम्ही नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल जे आहे ते लावू शकता. सो हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगलसुद्धा आहे. सो आणि ते सूदिंगसुद्धा असतं, म्हणजे खाजही लवकर कमी होते आणि इवन इन्फेक्शनसुद्धा कमी होतं. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही फॉलो करणं सुरू करा. त्यानंतर पुढची गोष्ट जी तुम्हाला करायची ते म्हणजे हळदीचं पाणी तुम्ही पिऊ शकता. सो 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद, त्यानंतर चिमूटभर त्यामध्ये ब्लॅक पेपर म्हणजे काळे मिरी जे असतं त्याचं पावडर टाकायचे आणि थोडंसं मीठ, हे तुम्ही रेग्युलरली पिऊ शकता. सो बघा, हळद जे आहे ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल आहे. सो शरीरामधले इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करते. म्हणून जर तुम्ही नियमितपणे हे घेतलं तर तुमचं इन्फेक्शनसुद्धा लवकर कमी होऊ शकतं. सो थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा पण व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होतो तेव्हा एकतर त्याचा कॉज फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इन्फेक्शनमुळे झालेलं आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झालेलं आहे. बघा, इन्फेक्शन होतं तेव्हा खूप प्रचंड प्रमाणात खाज येते, कलर चेंज होतो आणि खूप जास्त स्मेल येतो. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जेव्हा होतं तेव्हा जास्त स्मेल येत नाही किंवा वास येत नाही, पण डिस्चार्ज खूप सतत आणि जास्त प्रमाणात होत असतो. सो जेव्हा तुम्हाला कॉज कळतो त्यानंतर तुम्हाला ज्या काही घरगुती गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. त्यानंतर जर वॉश वापरत असाल तर तो बंद करा आणि तुमचं गट हेल्थसुद्धा सुधारण्यासाठी मदत करा. सो यासाठी तुम्ही प्रोबायोटिक ड्रिंक घेऊ शकता किंवा दही रेग्युलरली खाऊ शकता. आणि जसं मी सांगितलं, जर हा त्रास खूप काळापासून असेल तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. होमिओपॅथीने हा त्रास मुळापासून ठीक होण्यासाठी मदत होते. आणि जे मी सप्लिमेंट सांगितले, विटॅमिन डी, त्यानंतर विटॅमिन सी आणि झिंक, हे तुम्ही आहारातून घेऊ शकता किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने ह्याचे सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. तर ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर हा जो व्हाईट डिस्चार्ज आहे तो तुमचा पूर्णपणे ठीक होण्यासाठी मदत होईल. तुम्हाला जर व्हाईट डिस्चार्जच्या संदर्भात आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज फ्युचरमध्ये सुद्धा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.